सर, त्याचे डोळे ना असे मोठे मोठे होते आणि नाक नाही का असं लांब सडक होतं. त्याच्या डाव्या असं डोळ्याखाली ना अशी जखम होती. साहेब, त्याला आपण गावभर फिरवलं तरी तो भिकारी काय आपल्याला दिसला नाही. मग आता हे स्केच काढून काय उपयोग होईल? या स्केचमुळे कळेल आपल्याला असा कोणी माणूस आहे की नाही, का कोणी बहुरूपी आहे. म्हणजे तू काय डुप्लिकेट पोलीस आहेस का रे? तुला कळत नाही का? आता डोकं वापरलं पोलिसाचं. नुसती वर्दी घातली म्हणून कोणी पोलीस होत नाही. अरे हा तो हुबेहूब मी आहे. काय हे गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. व्हेरी गुड. जामकर साहेब, हो, नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, हीच तीच ही गोपाळ टेलरची बायको ची सौका लाली. बोला लाली, कसं काय पायरी चढलात पोलीस स्टेशनची? हो साहेब, मला तक्रार द्यायची. ए, कसली तक्रार? काय झाले? साहेब, माझ्या सासूबाई रंजना आत्यांविरोधात मला तक्रार नोंदवायची. त्या माझा छळ करतात. मला घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवायची. अरे, डोकं फिरलंय का तुझं? ए, डोकं फिरलंय का? तक्रार द्यायला आलेल्या नागरिकाची सौजन्याने वागायचं. आजपासून पुढचे 7 दिवस तुझा सौजन्य सप्ताह सुरू. साहेब, अहो तसं नाही, पण घरगुती छोट्या मोठ्या भांडणांची कोण तक्रार करतं ना? अशा जर तक्रारी आपण करायला लागलो ना तर साहेब, बायकांना आत टाकायला जेल कमी पडेल आपल्याला. नाही साहेब, छोटं मोठं भांडण नाही. यांच्या आईने हात उचललाय माझ्यावर. माझा शारीरिक मानसिक छळ करतात त्या. इजा केली आहे त्यांनी मला. हे बघा. तथ्य आहे तुमच्या बोलण्यात. रंजनीच्या सुता, तुला तुझ्या आईला अटक करावी लागेल.